आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। नमस्कार शेतकरी गोपालक मित्रांनो, गीर क्रांती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी डॉक्टर गणेश भुसळे। तर मित्रांनो, आज 1 महिन्यानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर उन्हाळा असल्यामुळे गायींची भरपूर मागणी आहे, त्या कारणामुळे मला 1 महिना गुजरातला राहावं लागलं खरेदीसाठी। तर आज दिनांक 18 मार्च 2026, तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्मवर 18 ते 20 गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। त्यामध्ये 4-5 गायी या वेलेल्या आहेत आणि 14 ते 15 गायी या गाभांमध्ये आहेत। आपण त्यांच्या क्रमवाईज किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला 1 नंबरच्या गायीपासून सुरुवात करू। सर्वप्रथम आपण वेलेल्या गायी पाहू। आजच्या लॉटमधील 1 नंबरची गाय आहे, गाय वेलेली आहे। जणून तिला 4 ते 5 दिवस झालेत। गाय सेकंड लॅक्टेशनमध्ये दुसऱ्या वेताला काबरागीरमध्ये। गायची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 12 लिटर पर्यंत आहे। आपण 2 टायमाचं मिल्किंग करून घेऊ शकता। तर तिची किंमत आपण 70,000 रुपये सांगून 65,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल। गाय काबरागीरमध्ये सेकंड लॅक्टेशनमध्ये। आजच्या लॉटमधील 2 नंबरची गाय आहे, ही पण काबरागीरमध्ये। खाली तिला घोडा आहे, 2 टायमाचं मिळून तिला 10 ते 12 लिटर दूध चालू आहे। तिची किंमत आपण 65-70 सांगून 60,000 रुपये फायनल सांगतोय। 2 टायमाचं मिळून आपण मिल्किंग करून घेऊ शकता। जणून 5 ते 6 दिवस झाले। 3 नंबरची गाय आहे, ही पण काबरागीरमध्ये। ही पण वेलेली आहे, तिला खाली घोडा आहे। 2 टायमाचं मिळून तिला 8 ते 10 लिटर दूध चालू आहे। तिची किंमत आपण 55-60,000 रुपये सांगून 51,000 रुपये फायनल ठेवलेली आहे। चार नंबरची गाय फर्स्ट लॅक्टेशन मध्ये पहिल्या वेताला जनलेली आहे, खाली घोडा आहे। 2 टायमाचं मिळून तिला 8 ते 9 लिटर दूध चालू आहे। या गायची आपण 50-55,000 रुपये सांगून 45,000 रुपये फायनल किंमत ठेवलेली आहे। पहिल्या वेतामध्ये असून गाय एकदम शांत आहे दूध काढण्यासाठी। 2च दात कालवड आहे। तिचे 45,000 रुपये आपण फायनल ऑफर ठेवलेली। ही 5 नंबरची कालवड आहे, ही पण फर्स्ट लॅक्टेशन मध्ये। जाण्यासाठी तिला 5 ते 6 दिवस वेळ आहे। सडांमधील जागा पहा आणि एकदम शांत आहे स्वभावाला। हिची पण मिल्क कॅपॅसिटी 8 ते 10 लिटर पर्यंत राहील। ही पण 2 दातामध्ये कालवड आहे। हिची किंमत आपण 55-60,000 रुपये सांगून 51,000 रुपये फायनल ठेवलेली। ही 6 नंबरची गाय थर्ड लॅक्टेशन मध्ये 3ऱ्या वेताला। गायला जाण्यासाठी 4 ते 5 दिवस वेळ आहे। मिल्क कॅपॅसिटीची 14 लिटर प्लस राहील। एकदम शांत आहे स्वभावाला। तिची किंमत आपण 70-75 सांगून 65,000 रुपये फायनल ठेवलेली। सडांमधील जागा शांतपणा पहा, एकदम खात्रीशीर 3ऱ्या वेतामध्ये गाय। ज्यांना जास्त दुधाची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी गाय 65,000 रुपये तिची फायनल किंमत आहे। ही 7 नंबरची गाय आहे, ही सेकंड लॅक्टेशन मध्ये 2ऱ्या वेताला। जाण्यासाठी 10 ते 12 दिवस अवकाश आहे तिला। एकदम शांत आहे स्वभावाला ही पण। हिची मिल्क कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर पर्यंत राहील। किंमतीची आपण 70-75 सांगतोय, पण 62,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल। 10 ते 12 दिवस वेळ आहे तिला।
ही 8 नंबरची गाय, ही पण सेकंड लॅक्टेशनमध्ये दुसऱ्या वेताला जणण्यासाठी एक 5-6 दिवस वेळ आहे तिला. मिल्क कॅपॅसिटी तिची 8 ते 9 लिटर राहील. घरगुती दूध खाण्यासाठी मीडियम साईजमध्ये गाय आहे. स्वभाव पण तिचा एकदम शांत आहे. तर तिची किंमत आपण 50-55 हजार रुपये सांगून 47,000 रुपयाला फायनल होईल. घरगुती दूध खाण्यासाठी 8 ते 9 लिटर कॅपॅसिटीची गाय. तरी 9 नंबरमध्ये गाय आलेली आहे काबरागीरमध्ये. गायचं रेकॉर्ड 15 ते 16 लिटरचं आहे. सेकंड लॅक्टेशनमध्ये गाय आहे. पहिल्याच वेळेला तिने 14 लिटर दूध काढलेलं आहे. तर ज्यांना जास्त दुधाची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी गाय आहे. तर तिची किंमत आपण 75-80 हजार रुपये सांगतोय, पण 71 हजार रुपयाला तिला फायनल द्यायची काबरागीरमध्ये गाय. तरी 10 नंबरची गाय आपल्या फार्मवर गाभणमध्ये सगळ्यात मोठी गाय. तिचा माथा पहा, कान बघा. प्युअर गिरमध्ये भावनगर ब्लड लाईनची गाय आहे. मिल्क रेकॉर्ड तिथं 14 ते 15 प्लसचं आहे. कासा सडामधील अंतर पहा तिचं. सडामधील अंतर पहा, एकदम शांत स्वभावाला आहे. तर तिची किंमत आपण 90-95 हजार रुपये सांगतोय, पण 85 हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. भरपूर मोठी गाय आहे. तिचं बॉडी स्ट्रक्चर बघा, सडपार उंबे, माथा, प्युअर भावनगरमध्ये. तर 85 हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. तरी 11 नंबरची गाय. तर गायचा नंबर पण 11 आहे. आणि तिची आपण सगळ्यात पहिले किंमत सांगू. तिची किंमत पण आपण 1,11,000 ठेवलेली. किमतीमध्ये थोडाफार मान सन्मान होईल. ही पण भरपूर मोठ्या मापाची पहा. मिल्क कॅपॅसिटीची 15 ते 16 लिटर पर्यंत आहे. एकदम शांत आहे. सडामध्ये जागा पहा. गाईला अजून एक 8 दिवस वेळ आहे जणण्यासाठी. भरपूर मोठ्या साईजमध्ये. तिची उंची, लांबी, रुंदी पहा. माथा, कान एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय, मोठ्या मापाची. तर हिची आपण 1,11,000 रुपये किंमत सांगतोय. समोर आल्यानंतर थोडाफार मान सन्मान करून दिली जाईल. 12 नंबरची गाय आहे. ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये. जणण्यासाठी तिला एक 8 दिवस वेळ आहे. किंमतीची आपण 80-85 सांगतोय, 75 हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. ही पण मोठ्या साईज मध्ये गाय आहे. 14 लिटर प्लस मिल्क कॅपॅसिटी तिची. तर 75 हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. ही 13 नंबरची गाय आहे. जणण्यासाठी 8 ते 10 दिवस वेळ आहे तिला. सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या वेताला. मिल्क कॅपॅसिटीची पण 10 लिटर पर्यंत राहील. तर तिची किंमत आपण 60-65 सांगून 55 हजार रुपये तिचे फायनल ऑफर राहील. जणण्यासाठी एक 8 दिवस वेळ आहे तिला. 55 हजार रुपये तिची फायनल ऑफर राहील. ही 14 नंबरची गाय काबरागीरमध्ये. जणण्यासाठी तिला जवळपास 20 ते 25 दिवस वेळ आहे. त्यामुळे ही आपण ऑफरमध्ये ठेवलेली आहे. तशी गाई 50-55 हजार रुपयाची गाय, पण आपण 41 हजार रुपये फायनल ऑफरमध्ये ठेवलेली आहे तिला. घरगुती दूध खाण्यासाठी जर कमी बजेटमध्ये कोणाला गाय पाहिजे असेल तर 41 हजार रुपये आपण हिची फायनल ऑफर ठेवलेली आहे. तरी काबरागीरमध्ये आपल्याकडे कालवड आलेली आहे. कालवड एक 14 ते 15 महिन्याची कालवड आहे. तर तिचे आपण 30 हजार रुपये सांगून 25 हजार रुपये फायनल ठेवलेली. काबरागीरमध्ये बघा, 14 ते 15 महिन्याची कालवड. कोणाला कालवड पाहिजे असेल त्यांच्यासाठी आपण उपलब्ध केलेली आहे. 25 हजार रुपये तिची फायनल किंमत ठेवलेली. तर धन्यवाद मित्रांनो. सर्व गायींची डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. यापुढील व्हिडिओची डिटेल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच आपल्या फार्मविषयी जी व्यवहाराची प्रोसेस आहे किंवा फार्मचा पत्ता व फार्मबद्दल सर्व माहिती उजव्या कोपऱ्यामधील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की पहा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय गोमाता, जय गीर क्रांती.